यापूर्वी अभ्यासल्याप्रमाणे आपण ॲप्लिकेशन ऑफ फ्लिप फ्लॉप्स पाहिला होता. त्यामध्ये काउंटर्स, रजिस्टर्स, शिफ्ट रजिस्टर्स आणि त्याचे प्रकार आपण पाहिला. आज आपण पाहणार आहोत 7 सेगमेंट डिस्प्ले. Seven segment display. So a 7-segment display is a form of electronic display device for displaying decimal numbers. 7-segment displays are widely used in digital clocks, electronic meters, basic calculators, and other electronic devices that display numerical information. आकड्याच्या स्वरूपात, न्यूमरिकल नंबरच्या स्वरूपात आपल्याला दर्शवणारा हा 7 सेगमेंट डिस्प्ले आहे. 7 सेगमेंट का म्हणलं जातं तर या ठिकाणी 7 LEDsचा वापर केलेला असतो. इथं एक नंबर A एक LED आहे, B एक LED आहे, C एक LED आहे, D एक LED आहे, E एक LED आहे, F एक LED आहे, G एक LED आहे. हे एकूण मिळून 7 LEDs आहेत, म्हणून याला 7 सेगमेंट म्हणतात. आणि हा दर्शवितो म्हणून याला डिस्प्ले म्हणतात. आणि काय काय 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये एक डेसिमल नंबरसाठी सुद्धा एक छोटासा LED वापरलेला असतो. डेसिमल पॉइंट दर्शविण्यासाठी एक छोटासा LED या ठिकाणी बसवलेला असतो. 7 सेगमेंट डिस्प्लेची किंमत FND मध्ये दर्शविली जाते. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 7 सेगमेंट डिस्प्ले कुठे वापरलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल की डिजिटल क्लॉक्स घड्याळे जी आहेत, आकडेवरचे घड्याळे, इलेक्ट्रॉनिक मीटर्स मोजण्याचे यंत्र जे आहेत, इलेक्ट्रॉनिक मोजण्याचे यंत्र, बेसिक कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस की ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबरच्या स्वरूपात किमती दर्शविले जातात, त्याला म्हणतात 7 सेगमेंट डिस्प्ले. तर याच्या किमती कशा असतात? FND 507567 आणि दुसऱ्या असतात FND 500560. तर हे दोन प्रकारचे जे FNDs दाखवलेले आहेत किमती 7 सेगमेंटचे, त्याच्यामध्ये दोन प्रकार असे आहेत की FND 507 किंवा 567 हे कॉमन एनोड असते आणि FND 500 किंवा 560 हे कॉमन कॅथोड असते. कॉमन एनोड कॉमन कॅथोड म्हणजे काय? याच्यामध्ये कॉमन कॅथोडमध्ये सगळे LEDचे सगळे कॅथोड एकत्र केलेले असतात आणि कॉमन एनोडमध्ये सगळे एनोड एकत्र करून कॉमन केलेलं असते आणि कॅथोड जे आहे ते सेपरेट घेतलेलं असते. कॉमन कॅथोडमध्ये एनोड हे प्रत्येक कनेक्शन सेपरेटली घेतलेले असतात. आता ह्याचं डिस्प्ले ॲक्च्युली तुम्हाला दिसताना FND किंवा 7 सेगमेंट डिस्प्ले तुम्हाला या पद्धतीनं पाहायला मिळते. तर या ठिकाणी ज्याची नंबरिंग सुद्धा आता इथनं सुरुवात होते ED कॉमन, C डॉट आणि मागे मग बॅकसाईडला इथं BA कॉमन, FG या पद्धतीनं या 7 सेगमेंटमध्ये दिसत असेल. तर हा E आहे, ही D आहे, हे ग्राउंड आहे C, डेसिमलसाठी DP, B, A, ग्राउंड परत F आणि G. आता कॉमन कॅथोडमध्ये हा कॉमन कॅथोड असेल तर तो ग्राउंड असतो. कॉमन ॲनोडमध्ये जो कॉमन असेल तो VCC म्हणजे सप्लाय जोडलेला असतो डायरेक्टली. आता हे कसं कार्य करते ह्याचं टेस्टिंग आपण बघू शकतो. प्रॅक्टिकली आपण चेक करूया की हे कसं कार्य करते. लगेच मागे
ते पहा, आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल, आता इथं एक नंबर जो आहे ए, हा एक नंबरचा या ठिकाणी डिस्प्ले होतोय. हा 2 नंबरचा म्हणजे ए नंतर बी, नंतर हा सी, हा डी, हा ई, हा एफ आणि मधला जी. ए बी सी डी ई एफ जी या पद्धतीनं सर्व LEDs या ठिकाणी डिस्प्ले होत आहेत. तुम्ही हे पाहू शकता. तसंच इथले पण 7 सेगमेंट डिस्प्ले हे सेपरेटली या ठिकाणी दाखवलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 LEDs. हे 7 LEDs या 8 आकड्याच्या स्वरूपात, 8 आकडा दिसतो त्या आकारामध्ये बसवलेले असतात. ह्याच LEDs ना या आकारामध्ये बसवलेले असतात. आणि हे कसे दिसतात हे पण तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये बघायला मिळेल. हे सेपरेटली तुम्हाला चेक करायचं असेल तर सेपरेट या ठिकाणी स्विचेस वापरलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं कॉमन ॲनोड या ठिकाणी जोडलेलं बघा. इथं कॉमन ॲनोड, हे सगळे LEDचे कॉमन करून ॲनोड VCC ला जोडलाय. आणि इथं कॉमन कॅथोड घेऊन ग्राउंडला जोडलेला आहे. अरे या कॉमन कॅथोड एकत्र केलेला आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही चेक करू शकता, एक एक स्विचचा वापर करून चालू बंद करून पाहू शकता. हा चालू बंद होऊ शकतो. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. या ठिकाणी कॉमन कॅथोडमध्ये हे कॅथोड सगळे एकत्र केलेले आहेत. ॲनोड सेपरेट जोडलेत. या ठिकाणी हा पहिला तुम्ही LED चेक करू शकता, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. या ठिकाणी कॉमन ॲनोड हे LEDs कसे जोडलेले आहेत हे तुम्ही सेपरेटली पाहू शकता की ॲनोड कॉमन कॅथोड इथं केलेला आहे, इथं कॉमन ॲनोड केलेला आहे. हा कॉमन ॲनोडचा डिस्प्ले या ठिकाणी या पद्धतीने जोडलेला आहे आणि कॉमन कॅथोडला. तसंच तुम्ही इथं डेसिमल सुद्धा पाहू शकता. B झाला, C झाला, D, E, F, G, H जो आहे तो इथं डेसिमल आहे बा. या ठिकाणी तुम्ही इथं डेसिमल सुद्धा पाहू शकता. ह्या 2 मध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे. या ठिकाणी पॉईंट दर्शवण्यासाठी हा एक डिस्प्ले आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट सुद्धा पाहता येते. तरी प्रत्येक एक डिस्प्ले चेक करण्यासाठी, एक सेगमेंट चेक करण्यासाठी या स्विचच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता. अख्खे कंप्लीट न्यूमरिकल व्हॅल्यूमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर पुढच्या याच्या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुमच्या आयडिया आले असेल की कॉमन ॲनोड आणि कॉमन कॅथोडमध्ये हे सेपरेटली कसे जोडलेले असतात. म्हणजे कॉमन ॲनोडमध्ये हे सगळे ॲनोड एकत्र करून VCC ला जोडलेलं असते आणि कॉमन कॅथोडमध्ये सगळे एकत्र कॅथोड करून ग्राउंड केलेलं असते. आणि ॲनोड हे सेपरेट कनेक्शन्स असतात आणि इथं कॅथोड सेपरेट कनेक्शन असतात. आणि ह्याच LEDs ना 8 आकड्याच्या स्वरूपात या ठिकाणी डिस्प्लेस तयार केलेले असतात, 7 सेगमेंट डिस्प्ले. आता हे 7 सेगमेंट डिस्प्ले कसं असते ते सुद्धा आता आपण बघितलं. 7 सेगमेंट डिस्प्ले आणि सिंगल सेगमेंट्स कसे चेक करायचे. तर आपण आता 7 सेगमेंट डिस्प्ले पूर्ण
अंकामध्ये कसं पाहता येईल 7447 IC वापरून ते सुद्धा आपण बघूया. ते पहा, या ठिकाणी आपण एक 7447 IC वापरलेला आहे आणि ह्या 8 अंक दिसेल या आकारामध्ये हे LEDs जोडलेले आहेत ABCDEF आणि G. ज्यावेळेला तुम्हाला 0 पाहायचं असेल 0, त्यावेळेला G0 असला पाहिजे, F1 E1 D1 C1 B1 A1 होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डेसिमल डिजिट 0 पाहायचं असेल तर G ला 0 करायचं आहे. आता या ठिकाणी पहा G0. आता G0 करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, हे पहा, हे सगळे आपण 0-0 केले, हे सगळे 0-0 झालेले आहेत. फक्त या ठिकाणी G हा 0 आहे, G0 आहे, बाकी सगळे ABCDEF पर्यंत 1 आहे. हे पहा ABCDEF पर्यंत सगळे 1 आहेत. अशा पद्धतीने हे LEDs त्या 7 सेगमेंटमध्ये बसवलेले असतात. 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये असेच LEDs बसवलेले असतात. तुम्ही कुठलाही याच्यामध्ये चेक करू शकता. आता तुम्हाला 1 पाहायचं असेल, आपण या ठिकाणी डेसिमल बायनरी फॉर्ममध्ये आपण इथे इनपुट देतोय आणि तुम्हाला या डेसिमलमध्ये तुम्हाला आउटपुट मिळतंय. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला 1 पाहायचं असेल तर 1 साठी B आणि C 1 झालं पाहिजे. त्या ठिकाणी बघा, डेसिमल 1 पाहण्यासाठी B आणि C 1 झालं पाहिजे, बाकी सगळे 0 आहेत, बाकी सगळे 0 आहेत. तसंच तुम्हाला 2 पाहिजे असेल, हे पहा 2 साठी ABDEG, ABDE आणि G एवढे दिसल्यावर, एवढे 1 झाल्यावर तुम्हाला 2 आकडा दिसणार आहे. अशा पद्धतीने हे 2 आकडा दिसणार आहे डेसिमलमध्ये. या ठिकाणी LEDs ग्लो झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली तो अंक दिसत नाही आहे, तो हे डिस्प्ले होताना 7 सेगमेंटमध्ये या पद्धतीनंच कनेक्शन केलेलं असतं. आता ॲक्च्युली अंक कसा दिसतोय ते सुद्धा आपण पाहू शकतो. तुम्हाला आयडिया आला असेल की 7 सेगमेंटमध्ये हे LEDs 7 LEDs कसे जोडलेले असतात. आपण पुढच्या स्लाइडमध्ये अंकाच्या स्वरूपात डायरेक्टली पाहूया. त्या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी 7490 IC 7447 आणि FND 507 चा वापर केलेला आहे. ते पहा, जसं आपण एक क्लॉक पल्स देऊ तर हा डायरेक्ट हा डिस्प्ले पहा डायरेक्ट तुम्हाला अंकच्या स्वरूपात या ठिकाणी दर्शवत आहे. तर जसं तुम्ही क्लॉक पल्स पुढे पुढे द्याल 1 2 3 4, तर या ठिकाणी पहा फक्त जेवढे अंक दर्शवण्यासाठी तेवढेच LEDs ग्लो होतात. हा एक आहे, हा एक आहे. तर या ठिकाणी A असतो, पण तो A बंद आहे, B चालू आहे, C चालू आहे, इथं D आहे, E आहे, तो बंद आहे, F चालू आहे आणि G चालू आहे. तर हे 4 अंक दिसण्यासाठी फक्त एवढेच LEDs ग्लो होत आहेत आणि तुम्हाला इथं 4 अंक दिसत आहेत. पुढच्या याला 5 6 7 8 9. आता या ठिकाणी तुमचा जो 7 सेगमेंट आहे तो ॲक्च्युली बनवताना या पद्धतीने बनवलेला असते.
1 2 3 4 5 6 7 हे 7 सेगमेंट आहे. हे 8 अंक दिसतो या पद्धतीने हे 7 सेगमेंट बनवलेले असते. ह्याचा वापर आपण मगाशीच बघितलं, कॅल्क्युलेटर्स, जेवढे अंकाच्या स्वरूपात जेवढे मोजण्याचे यंत्र आहेत, मीटर्स आहेत, या मीटर्समध्ये हे 7 सेगमेंट्स डिस्प्लेसचा वापर केलेला असतो. आपल्याकडे मीटर्स असतात, ॲनालॉग मीटर्स, डिजिटल मीटर्स. सध्या डिजिटल मीटर्स भरपूर प्रमाणात वापरला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली जे मेजरमेंट्स आहेत हे डायरेक्टली अंकाच्या स्वरूपात, नंबरच्या स्वरूपात डायरेक्टली तुम्हाला डिस्प्ले होते. तर बरेच इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये या 7 सेगमेंट डिस्प्लेसचा वापर केला जातो. आता या ठिकाणी CA असं इथं दिसत असेल. CA म्हणजेच कॉमन ॲनोड. तर कॉमन ॲनोडलाच आपण डायरेक्ट सप्लाय दिलेला आहे. आणि इथं जी निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत, कॅथोड, हे कॅथोडला सेपरेट या ठिकाणी कनेक्शन्स केलेले आहेत. तर या ठिकाणी 7490 येणाऱ्या बायनरी नंबरचं परत या ठिकाणी बायनरी कन्व्हर्शन करून 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये कन्व्हर्शन केलं जातं. मग इथं क्लॉक पल्स दिलं जातं या 7490ला. पुढं कन्व्हर्शन होऊन तुम्हाला डेसिमलमध्ये कन्व्हर्शन होते. बायनरी कोडेड BCDचं कन्व्हर्शन डायरेक्टली डेसिमलमध्ये केलं जातं. तर तुम्हाला डिस्प्ले कसा दिसतोय त्याच्यासाठी हे कन्व्हर्शन सर्किट एक तयार केलेलं आहे. तुम्हाला डायरेक्टली हे कन्व्हर्शन पाहायला मिळत असेल. हे सगळे अंक ह्याच्यातले जेवढे LEDs पेटतात त्या पद्धतीनं तुम्हाला अंक या ठिकाणी पाहायला मिळत असतील. तर हे 7 सेगमेंट डिस्प्ले. तर तुमच्या लक्षात आलं असेल की 7 सेगमेंट डिस्प्ले, त्याचे प्रकार FND 507, 500 किंवा 567, 560, कॉमन ॲनोड, कॉमन कॅथोड. आणि हे कॉमन ॲनोड आणि कॉमन कॅथोड आणि त्याच्यामधले जे LEDs आणि या 7 सेगमेंटचा वापर कुठे केलेला आहे. तर या सगळं 7 सेगमेंट डिस्प्लेचा प्रकार आणि प्रॅक्टिकली तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. त्या आजच्या तासामध्ये आपला 7 सेगमेंट डिस्प्लेचा मुद्दा कव्हर केलेला आहे. धन्यवाद.